मोसंबीच्या फळबागेमध्ये आंबा बहार घेण्यापूर्वी आपण झाडं तानावर सोडतो. तानावर ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस मुळाद्वारे झाडांना आपण अन्नद्रव्य देत नाही किंवा पाणी देत नाही. तर अशा काळामध्ये आपण औषधीच्या रूपाने फवारणीमध्ये काही अन्नद्रव्य देतो. औषधी असेल किंवा आपण ज्याला नॉर्मली औषधी म्हणतो, त्याच्यामध्ये विभिन्न घटक असतात. ते दिल्यानंतर ज्यावेळेस बाग फोडण्याचा टाईम येतो, तो डिसेंबर महिना असो किंवा जानेवारी फेब्रुवारी, वेगवेगळ्या बागा वेगवेगळ्या काळामध्ये त्याच्या जमिनीच्या पतीनुसार ते फोडतात. काही हलकी जमीन असते, काही मध्यम प्रकारची जमीन असते, काही जड असते. पण पाणी देण्याच्या अगोदर पाणी कशा प्रकारे द्यावं, त्यासाठी दांडं फोडले जातात किंवा ड्रिपचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं जातं. तर पाणी फोडण्याच्या अगोदर कोणती मशागत करावी याच्यावर आपण योगेश म्हस्के सोबत आज चर्चा करू. आपण अशाच एका बागेमध्ये आलो आहोत, जे आपल्या नियोजनामध्ये आहे आणि त्यांना आता पाणी फोडायचं आहे काही दिवसानंतर. तर त्यासाठी काय त्यांनी केलं आणि काय काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, हे आपण समजून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या बागेत आलेलो आहोत, ही बाग 5व्या वर्षात आहे. आता काय होतंय, ह्या बागेत थोडंसं झाड पाहिजे तसं ग्रोथ झालेली नाही. अशा वेळी हा जो मधला भाग जो दिसतो आपल्याला, जास्त मोठा दिसतो आणि झाड जास्त प्लॅन्टेशन झालेलं नसल्यामुळं झाडाची खाली मुळ्या पण तेवढ्या डेव्हलप नसतात. मग अशा वेळी आपण काय, आता आपली संकल्पना किंवा आपण प्रक्रिया, एक झाडाची प्रक्रिया अशी की झाडाच्या खोडापासून एक झाडाचा जसा घेरा असतो, ते घेऱ्याच्या बाजूला त्याचं जे काही अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या असतात, अन्न ग्रहण करणारी जी पांढरी मुळे असते, ज्याला आपण जारवा म्हणतो, तो असतो. आणि त्या मुळाच्या कक्षामध्येच आपण अन्नद्रव्य आणि पाणी द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून झाडाला पाहिजे त्या प्रमाणात जागेवर सगळं उपलब्ध होतं. तर मग अशा वेळी आता ही झाडं छोटी छोटी आहे. आता भरपूरशा शेतकऱ्यांची 4-5व्या वर्षात फोडण्याची थोडीफार तयारी होऊन जाते. मग अशा वेळी आपण जर ह्या पद्धतीत जर दांड केले, डबल पद्धत वापरली, अशी एक दांड मोठा करण्यापेक्षा जास्त वेळ पाणी लागतं, मग ते जास्त थांबत येतं, पाणी जास्त घेतं. मग अशा वेळी जर 2 दांड केले तर पाणी पण पटकन निघून जातं, जास्त पाणी झाड ओढत नाही. अशा वेळी आता ही मध्यम स्वरूपाची जमीन आहे, तिच्यामध्ये अशा 2 पद्धतीत जर आपण पाणी दिलं आणि राहिला विषय मधल्या जे मुळांचं आहे, तर त्याला एक ड्रिपची लाईन अशी जरी टाकून घेतली आपण, तर आपलं हे जे मुळांचा जो कक्ष आहे अन्नद्रव्य घेण्याचा, पाणी घेण्याचा, झाडाच्या चारही साईडनं आपल्याला खतही टाकता येतात, अन्नद्रव्य पण मिळून जातं आणि पाणी पण सगळ्या मुळ्या चालू केल्यामुळं झाड पण चांगल्या सगळ्या साईडनं फुटतं आणि पाणी, खतं सगळं झाडांना व्यवस्थित मिळून जातं. आता ज्या बागेत झाडं लहान आहे, त्या बागेत या पद्धतीत जरी नियोजन झालं तरी चालतं. आणि राहिला मोठ्या बागेतला विषय, तर मोठ्या बागेमध्ये ऑलरेडी झाडं मिळालेली असतात, मधला गॅप कमी असतो, डिस्टन्स कमी असतो, तर एक दांड जरी पाडला तर ते मधल्या डिस्टन्समधून ते पाणी कव्हर होऊन जातं तेवढं. आणि राहिलेला विषय जो राहतो त्याचा मधला तो चौकोनी, तर 2 लाईन आपण ड्रीपच्या लॅटरच्या टाकलेलेच असतात, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात तिथं अन्नद्रव्य पाणी ते व्यवस्थित मिळून जातं. आता इथं आपण ही जी मधला जो गॅप आहे, हा ड्रीपवर आपल्याला भागवायचा आहे. आपण खतं टाकतानाच चौकोनी टाकणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, याच पद्धतीत नियोजन करा. ज्या हलक्या जमिनी त्यांनी असं डबल याच्यात जरी केला, आणि थोडीशी जड जमीन काळ्या जमिनीत असेल, त्यांनी पण ह्याच पद्धतीत दांड करा, जेणेकरून काय होईल, पाणी आपल्याला म्हणजे जास्त पाणी घेणार नाही झाड. आता हे हलकी जमीन असल्यामुळे इथं अगोदर मोगडून घेतलं. अगोदर या बागेत तुरी केलेल्या होत्या, आता ते तुरीमुळं ते खोडक्या निघत नव्हते, त्याच्यामुळे मोगडावं लागलं. तशी तर जास्त हार्ड मेहनत आपण करायची सांगत नाही बागेत, वरती वरती रोटाव्हेटरनं मेहनत करतो आपण. तर ह्या पद्धतीत नियोजन केलं तर पाणी व्यवस्थित होऊन जातं, आपल्याला खतं पण चौकोनी झाडाला टाकता येतात, आणि जी मुळ्यांना पाहिजे, जी पाण्याची उपलब्धता आणि खतांची, अन्नद्रव्याची उपलब्धता, ती योग्य ठिकाणी मिळून जाते. आणि आपलं झाड चारही साईडनं पण सारखं फुटतं. भले ते आपल्याला कमी कमी का उत्पादन घ्यायचं, आता हे छोटं झाड आहे, यावर्षी याचं कमी उत्पादन घेऊ 5व्या वर्षात, पण झाडाला सगळ्या साईडनं सारखी फुटायची सवय लागून जाते, सगळी काडी सारखी फुटते. आणि नक्कीच मग ही जी सवय, हिच्या सवयीचंच मग मोठ्या झाडात त्याचं प्लॅन्टेशनमध्ये रूपांतर होतं, आणि पुढं चालून आपल्याला जे उत्पादन वाढवायचं ते आपल्याला वाढवा मिळून जातं. तर हे छोटासा संदेश द्यायचा होता शेतकरी मित्रांनो. अगोदर पण आपण पाण्याच्या नियोजनाचे व्हिडिओ बनवलेले, पण आता हे आलंय समोर, प्रॅक्टिकली आपल्याला शेतकऱ्यांना दाखवणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि हे करणं गरजेचंच आहे. अशाच पद्धतीत नियोजन करा.
धन्यवाद. विद्यापीठ आपल्याला एक जागा सांगते की किती जागेवर झाड असायला पाहिजे आणि त्याच्याच कारणाने ही मधली पण जागा असते. तर तिथं पण आपण हे ड्रिपनी व्यवस्थापन केलं करू पाहिजे. शकतो. तर ड्रिपचं पाणी मध्ये कोणत्या भागात सोडायला पाहिजे सर? मधला जो भाग हा आहे का सर, आता ही जी ड्रिपची लाईन आहे, हा ड्रिप इथं येईल सर, ही बघा ही लाईन इथं येईल आणि याचा इथला हा लॅटर चालू होऊन जाईल किंवा हा इथं मध्ये घेतला तर हा एवढा जो भाग आहे हा पूर्ण भिजवून काढतो. म्हणजे एक लॅटर इथं आणि एक येतं. हा. ह्या प्रकारे जरी केलं त्या झाडाला एक ह्या झाडाला एवढा भाग जो आपला खताचा औषधाचा भाग असतो हा पूर्ण भिजून निघतो खताचा भाग. नंतर आपण ड्रीपमधून काही औषध सोडतो त्यावेळेत पण हे ड्रीप आपलं यूज होतं. आणि राहिला तो विषय हा, तर ह्या दांडामध्ये पाणी येणार तर इथं याच्या खाली खतं येऊन जातं, इथं असं चौकोनी चारी साईड चारी अशा बाजूने इथं साईडच्या खतं. मुळ्या आपल्या चालू होऊन जातात. आणि याचा फायदा सर असा होतो, आता जर चारी साईडच्या मुळ्या चालू झाल्या आणि सगळ्या साईडनं सारखं झाड फुटलं तर आपला मिरग्या बहार फुटत नाही. आताच जर माल व्यवस्थित लागला तर मिरग्या बहाराला काडीवर जागा राहत नाही, बागेत जागा राहत नाही, मग तो मिरग्या बहार फुटत नाही, मग झाड कुठं डिस्टर्ब होत नाही. डबल बहार फुटण्याची जी आपली ही चुकीची पद्धत चालू आहे, आपण खतं द्यायचे पाणी द्यायची पद्धत चुकवतो म्हणूनच आपलं डबल बहारमध्ये झाड जातं. शक्यतो मोसंबीचं आंब्या बहारामध्ये झाड व्यवस्थित राहतं, त्याची लाईफ जास्त दिवस वाढते. मिरग्या बहाराला भावही नसतो आणि झाडही खराब होतं. आता बऱ्याचशा याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपण बघितलं की पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळं दांडामध्ये जो जारवा आहे तो उघडा पडतो. तर त्यासाठी काही एक दांड किंवा दोन दांडाचं काही नियोजन करायला पाहिजे की पाण्याची त्यासाठी सर स्पीड जी आता आहे. जसं हे बघा, आता याचं उतार मीडियम आहे, हम्म. एवढा काही उतार नाही, इथं काही आपल्याला जारवा वगैरे उघडा पडणार नाही. पण जी उताराची जमीन आहे तिथं आडवे दांड जर केले, आडवे दांड, तर मग पाणी थोडंसं थोपत चालत. या साईडचं वरमा तुम्ही ज्या साईडनं उतार आहे त्या साईडचं वरमा थोडासा वरती जाड करा त्यांना, जेणेकरून ते पुढं फुटणार नाही. आणि मग तो जो आडवा असला तर आपलं पाणी थोपत चालत, जारवा पण जागेवर राहील, खतं पण जागेवर राहील. ड्रीप पसरवताना पण आपल्याला ह्या गोष्टी ध्यानामध्ये हा, ठेवायच्या की ड्रीप पण आपण बरेचसे. विरुद्ध दिशेने पसरायचं. हां. जिथं उतार असा आहे ना तिथं दांडही आडवे टाकायचे आणि ड्रीप उताराला असे टाकायचे, जेणेकरून मग तिकडची जागा ड्रीपनं भरून निघते आणि दांडानं आपला आडवं कारण भरून ड्रीप्स पण निघतं. आपण औषधी हे काय म्हणतात त्याला अन्नद्रव्य सुद्धा आपण सोडतोय बरेचसे. ड्रीपमधून जर दिल्यानंतर जी टाकलेली खतं आहे, मुळ्याची कार्यक्षमता जर वाढलेली असली, मुळ्या चांगले डेव्हलप असलं तर ते उचलतात, तर ते अननेसेसरी पडून राहतात. मग अशा वेळी आपण ड्रीपमधून काही लिक्विड असे देऊ शकतो जेणेकरून ती खालची अन्नद्रव्ये सोबत ह्या लिक्विडमधले अन्नद्रव्ये दोन्ही पण झाडाला मिळून जातात. आणि ज्यावेळेस झाडाला गरजेचं असतं त्यावेळेस जर अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध झाला तर झाडही चांगल्या प्रमाणात फुटतं, गळही कमी होते आणि मालही व्यवस्थित निघतं. आता आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत, तर आंब्या बहार फोडण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यापर्यंत फोडावा? शक्यतो आंब्या बहार नोव्हेंबर डिसेंबरपासून जानेवारीपर्यंतच फोडतात. परंतु काही वेळी काय होतं, वातावरणातला बदल, वातावरणात पाऊस लेट होतो, आभाळाचं वातावरण होतं, अशा वेळी शेतकऱ्यांना 15 दिवस महिनाभर थोडंसं पुढं जावं लागतं. मग अशा वेळी थोडं नियोजनात पण बदल होऊन जातो. झाडाचा ताणाचा विश्रांतीचा काळच थोडा पुढं लोटला जातो, त्याच्यामुळे पुढचा फोडण्याचा काळ पण पुढं चालला जातो. मग अशा वेळी थोडीशी शेतकऱ्यांना मेहनत जास्त राहते, कारण अचानक नंतर टेम्परेचर वाढून जातं. अशा वेळी शेतकऱ्यांनी जर विश्रांतीतच योग्य कामं केलेली असली तर पुढच्या कोणत्याही संकटाला झाड सामोरं जायला तयार असतं. त्यामुळे विश्रांतीत केलेली कामं फार महत्त्वाची. मोसंबीचं पीक जर बघितलं तसं महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये ह्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं. आणि ह्या राज्यांमध्ये जो एप्रिल मेचा जो महिना असतो हा जास्त उष्णतेचा महिना असतो. तर त्यावेळी गुंडी गळ थांबवण्यासाठी सध्या तुम्ही काही सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याचं नियोजनसुद्धा तसंच करावं. त्यासाठी ह्या सगळ्या मशागतीची जरूरत असते. बरोबर. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.